14 घ्यायच्या बाकी आहेत. जिकडे पण लपले असतील, ज्यांनी पण लपवले असतील, हर एक को चुन चुन के पकड़ के अरेस्ट करेंगे. तो ये हमारी देवा भाऊ की सरकार किसी को छोड़ेगी नहीं. ये बोलो आपले नवरात्र साजरा करा, गरबा जोरात होऊन दे. कुठेही परवानग्या मागे पुढे झाले तर आम्ही लोक इथे बसलेलो आहे. आम्हाला फोन करा, परवानगी घर पर मनाने देते. अगर हमारे त्योहारों में ऐसा होगा तो अगली बार हमको भी ईद और मोहर्रम के वक्त सोचना पड़ेगा. इतना याद रखिए. वातावरण खराब करायचं नाही. आणि परत आमच्या देवी देवतांकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलं, आमच्या देवीची विटंबना करून आम्ही काही कोणाला सोडत नाही. हा तुम्हाला शब्द देऊन मी इथे जातोय. जो गंगा जमुना तहजीब करने वाले लोग हैं, जो सर्वधर्म समभाव बोलने वाले लोग हैं, वो कहाँ गए अभी? जब भी हमारी देवी कहाँ गया? इधर का विधायक कहाँ चूहे की तरह छुप के बैठा है? क्यों बाहर नहीं आता? गरीब पाकिस्तान आणि अलाहाबाद कुठे करायची मदत करावी. आता तर फक्त अटक केलेली आहे. आम्हाला आमच्या पोलीस खात्यावर पूर्ण विश्वास आहे, करतील काम. आणि घरी येताना जेव्हा एका पायावर तो घरच्याकडे येईल ना, तेव्हा कळेल देवाभाऊचं सरकार. आता कुठे गेला तुमचा सर्वधर्म समभाव? आणलेवाडी टेप रेकॉर्डर पोपटासारखं बोलत बसताना आता वाजव ना तुझं तोड. कुठे गेला तो अबू आदमी? कुठल्या वेळात बसला भोकत असतो? आता भोकून दाखव. बसतो उभा आहे ना तुझ्या मतदारसंघात, घालून बसलो इथे. काय करणार माझं? देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. आपलं हे हिंदू राष्ट्र आहे ना, हिंदूंचंच राष्ट्र आहे ना. इथे कोणाच्या दुसऱ्याच्या चालणार नाही ना. मग जेव्हा आपण आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये इथे आपले हिंदू सनातन धर्म प्रमाणे आपण अतिशय शांततेत कोणालाही न दुखावता आम्ही अगर आमचे सण साजरा करत असू तर कोणालाही हिरव्या मिरच्या लागण्याची गरज नाही. कोणालाच हिरव्या मिरच्या लागण्याची गरज नाही. आमच्या देशामध्ये सर्वात पहिले हिंदूंचं हित बघितलं जाणार आणि मग बाकी सगळ्यांचं हित. ये देश हिंदुओं का देश है. सर्व धर्म समभाव नहीं चलेगा. पहले हिंदुओं का हित देखा जाएगा और फिर बाकी सब गिने जाएंगे. और जब भी आमच्या देवीचा हात तोडल्यानंतर का आम्हाला लेक्चर द्यायला येत नाही? का या जिहाद्याने समजवत नाही काय असे काही प्रकार करू नका? मग आम्हाला मीडिया समोर मोठा भाईचारा, सर्व धर्म समभावचे टेप रेकॉर्डर चालवत बसतात. मग आमच्या देवी देवतांवर जे काही वाकड्या नजरेने बघणारे लोक आहेत, मी तुम्हाला सगळ्या हिंदूंना आज शब्द देऊन जातो की हे जे राज्य सरकार हे हिंदुत्वादी विचाराचे राज्य, सगळे मंत्री आमदार हे हिंदुवांच्या मतांवर झालेलो आहे, हे लक्षात ठेवा. आम्हाला कोणीही गोल टोपी डाळेवाल्यांनी मतदान केलेलं नाहीये. आम्ही हिंदुवांच्या मतांवर इथे बसलोय. म्हणून मी सगळ्या जणांना सांगेन, कोणीही महाराष्ट्रातला या भागातलं वातावरण खराब करू नका. सरकार हिंदुत्वादी विचाराचं आहे. तुम्ही तुमचे सण शांततेत पूर्ण करा, साजरा करा आणि आम्ही आमचे सण व्यवस्थित साजरा करणार. कोणीही आमच्याकडे वाकड्या नजरेने बघायचं नाही. Yeah.